Hello, good morning students. Today we are going to discuss about the second hormone in the plant, that is the cytokinins. Cytokinins. First of all, we have discussed about the auxin. Okay, now the cytokinins. So the cytokinin, it is the phytohormone or the plant hormone which performs the various functions in the plant body. So the first function performed by the cytokinin, that is the cell division. Cell division. Okay. So cytokinins, they are necessary along with the auxin for the cell division. म्हणजे या ठिकाणी ऑक्झिन जसं सेल डिव्हिजन होण्यासाठी टिश्यू कल्चर मध्ये आपण पाहिलं की टिश्यू कल्चर मध्ये ऑक्झिनचं ते मीडियामध्ये टिश्यू कल्चर मीडियामध्ये ऑक्झिन टाकला तर त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होऊन कॅलस मास त्या ठिकाणी ग्रो होतो. सिमिलरली ऑक्झिन बरोबर सायटोकायनिन इज ऑल्सो नेसेसरी along with the auxin for the cell division for in vitro growth. In vitro growth म्हणजे काय? In vitro growth means tissue culture or the growth inside the tube. ट्यूबच्या आतमध्ये घडून येणारी ग्रोथ म्हणजे त्याला इन विट्रो ग्रोथ म्हणतात. सो सायटोकायनिन इज नेसेसरी along with the auxin. So cytokinin is necessary along with auxin for cell division in tissue culture. Okay, tissue culture means in vitro growth, and in vitro growth means growth inside the glass vessel on the artificial media. Okay, so for culturing the callus, and it is for culturing callus. Culturing callus म्हणजे काय? या ठिकाणी कॅलस म्हणजे काय? इट इज द अनडिफरन्शिएटेड मास ऑफ द सेल. म्हणजे या ठिकाणी ऑर्गन फॉर्मेशन होत नाही, रूट शूट वगैरे डेव्हलप होत नाही. त्याच्याऐवजी काय होतं? खूप साऱ्या सेलचा या ठिकाणी बॉल तयार होतो, ज्याच्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण सेल्स असतात. बाकी कुठलाही या ठिकाणी ऑर्गन त्या ठिकाणी तयार झालेला नसतो. शूट, रूट वगैरे, लीव्स काहीच नसतं. फक्त या ठिकाणी अनडिफरन्शिएटेड मास ऑफ द सेल, इट इज नोन ॲज द कॅलस. ओके, सो सेल डिव्हिजन होऊन कॅलस तयार करण्यासाठी ऑक्झिन बरोबर सायटोकायनिन सुद्धा गरजेचं आहे. कशामध्ये? टिश्यू कल्चर मध्ये. ओके, ऑर फॉर द इन विट्रो ग्रोथ. Then second function, that is tissue differentiation. Tissue differentiation. So in tissue culture, the bud formation and shoot initiation, it depends on the higher concentration of the cytokinin. Okay, so bud formation and tissue differentiation, किंवा ज्याला आपण म्हणू शूट इनिशिएशन. टिश्यू डिफरन्सिएशन. टिश्यू डिफरन्सिएशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज तयार होणे, जसं एपिडर्मिस, कॅलिक्स, एपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, झायलम, फ्लोएम, हे जे तर टिश्यू डिफरन्सिएशन. तर बड फॉर्मेशन, शूट इनिशिएशन, in callus is depends on high concentration of cytokinin. cytokinin टिश्यू कल्चर मीडिया. म्हणजे टिश्यू कल्चर मध्ये जो मीडिया तयार केला जातो, मीडिया म्हणजे काय? त्या ठिकाणी अगार पावडर, त्याचं जेल तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये सगळे नेसेसरी ग्रोथसाठी आवश्यक असणारे सगळे नेसेसरी एलिमेंट्स जे आहेत किंवा मिनरल्स जे आहेत तर ते त्याच्यामध्ये, किंवा न्यूट्रिएंट जे आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकले जातात. तर त्याला आपण मीडिया म्हणतो. ओके,
मग या टिश्यू कल्चर मीडियामध्ये आपण नुसतं मिनरल्स ठेवत नाहीत, विटॅमिन्स पण असतात, हार्मोन्स पण असतात. मग या ठिकाणी लो कॉन्सन्ट्रेशन असेल जर सायटोकायनिनचं ऑक्सिन बरोबर, तर कॅलस तयार होतो आणि त्याच कॅलसमधून त्याचं टिश्यू डिफरन्सिएशन होऊन बड, शूट, रूट वगैरे हे सगळे तयार होण्यासाठी, तर रूटसाठी नाही पण बड फॉर्मेशन आणि शूट इनिशिएशनसाठी कॅलसपासून. तर हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण सबकल्चरिंग करतो, सबकल्चरिंग म्हणजे काय की दुसरा परत मीडियाची ट्यूब तयार करायची आणि हा टिश्यू ग्रोईंग टिश्यू त्याच्यावर ट्रान्सफर करायचा न्यू मीडियावर. कारण आधीच्या मीडियामधलं एक्झॉस्ट झालेलं असतं, सगळं संपून गेलेलं असतं न्यूट्रिएंट. मग दुसरा नवीन मीडिया तयार करून त्याच्यावर ठेवणे, ज्याला सबकल्चरिंग म्हणतात. तर त्याच्यामध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन जर सायटोकायनिनचं ठेवलं तर बड इनिशिएशन, शूट इनिशिएशन झालेलं आपल्याला दिसून येतं. कशापासून? कॅलसपासून. ओके. Then third function, retardation of senescence. Retardation of senescence. Senescence म्हणजे काय? The senescence means aging. Senescence means aging म्हणजे म्हातारं होणे ज्याला आपण म्हणू शकतो. किंवा प्लांट त्या ठिकाणी पिकायला लागतं, पिवळं पडायला लागतं. So that is the aging, process of the aging. So plant become yellow in color and there is a rapid breakdown of the protein. Aging मध्ये काय होत असतं? Rapid breakdown of protein. प्रोटीनचा रॅपिड ब्रेकडाऊन होतं. त्यानंतर येलोइंग ऑफ लीव्स. So these are the symptoms of the senescence. Okay. Yellowing of the leaves, rapid breakdown of the protein. It is known as the senescence. So it depends on the physiological age of the plant. म्हणजे या ठिकाणी प्लांटचं फिजिओलॉजिकल एज किती झालं. फिजिओलॉजिकल एज म्हणजे की मेटाबॉलिक त्या ठिकाणी जे चेंजेस होतात तर त्याच्यामध्ये रायपनिंग हार्मोन्स त्या ठिकाणी तयार झाले की सेनेसन्स येतं. सो दॅट इज द फिजिओलॉजिकल एज ऑफ द प्लांट. सो वेन लीव्स ट्रीटेड विथ द कायनेटिन, तर या ठिकाणी मार्केटमध्ये सायटोकायनिन म्हणून जे अवेलेबल आहे सायटोकायनिन, तर ते कोणत्या नावाने अवेलेबल आहे? दॅट इज द कायनेटिन. कायनेटिन या नावाने मार्केटमध्ये सायटोकायनिन अवेलेबल आहे. तर या ठिकाणी इफ वी स्प्रे or if we treated the plant with the kinetin, they remain green for the longer period. Okay, the spray of kinetin keep leaves green for longer time. For longer time. So the spray of kinetin keep the leaves green for the longer time. Okay. So commercially this kinetin or cytokinin, it is used to keep the fruits and vegetable fresh for the longer period. That means the fruits and vegetables they can easily reach in the market, distant market in good condition. Okay. म्हणजे काय या ठिकाणी फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जे आहेत तर या ठिकाणी इट इज कमर्शियली यूज to keep fruits and vegetables fresh for longer. म्हणजे जास्त काळासाठी फ्रुट्स आणि व्हेजिटेबल हे फ्रेश राहिले पाहिजे. म्हणजे जेणेकरून डिस्टंट मार्केट जे आहे, डिस्टंट मार्केट म्हणजे जे लांबचे मार्केट म्हणजे ते परदेशामध्ये किंवा देशामध्येच मेट्रोपॉलिटन सिटीला असं लांब लांब त्या ठिकाणी जर पोहोचवायचे असतील फ्रुट्स व्हेजिटेबल तर ते फ्रेश कंडिशनमध्ये जर ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी काय केलं जातं, कायनेटिनचा स्प्रे मारला जातो जेणेकरून ते ग्रीन राहतात आणि फ्रेश कंडिशनमध्ये राहतात, त्यांची एजिंग होत नाही. ओके. So that is the retardation of senescence. It can be reduced by spraying the kinetin. It is the cytokinin spray. Okay. The next function of the cytokinin. Fourth function. Okay. So that is the breaking dormancy.
breaking dormancy. Okay. So cytokinin, they are useful in breaking the dormancy of seed and other plant organs. Breaking dormancy of seed and dormancy of seed and the plant organ. Breaking dormancy of seed and the plant organ. Plant organ means, for example, the lateral buds. Okay, lateral buds. जर या ठिकाणी ऑक्झिनचे अपायकल डॉमिनन्स, काल आपण पाहिलं अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय? ॲट द अपायसेस or at the tip of the stem the auxin is present, due to that it inhibits the growth of the lateral buds. आपण काल बघितलं, ज्याला अपायकल डॉमिनन्स असं त्या ठिकाणी म्हणतात. मग या ठिकाणी हे जे आहे की जे ऑक्झिन टिप मध्ये प्रेझेंट आहे, तर ते लॅटरल बर्डला त्या ठिकाणी ग्रो होऊ देत नाही. तर ते लॅटरल बर्ड्स किंवा सीड्स यांची डॉर्मन्सी आपल्याला ब्रेक करायची असेल, सो इफ यू स्प्रे द सायटोकायनिन और कायनेटिन स्प्रे, जर आपण त्या ठिकाणी त्याच्यावर हे केला किंवा ट्रीटमेंट दिली, तर सीडची पण डॉर्मन्सी ब्रेक होते आणि प्लांट ऑर्गनची डॉर्मन्सी पण ब्रेक होते. ओके. त्यानंतर नेक्स्ट अपायकल डॉमिनन्स. Okay, so it is related to this function. Okay, breaking of the dormancy. म्हणजे या ठिकाणी सायटोकायनिन रिमूव्स द अपायकल डॉमिनन्स. म्हणजे ऑक्झिनमुळे जसं अपायकल डॉमिनन्स येतो, तर याचा अपायकल डॉमिनन्स असेल आणि याचा जो स्प्रे केला, तर अपायकल डॉमिनन्सचा इफेक्ट जो येतो निघून जातो. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा हरभऱ्याचे आपण या ठिकाणी लावलेला आहे हरभरा, आणि या ठिकाणी तो भाजी आपण पाहिला आपण अपायकल डॉमिनन्स मध्ये काल, की त्याची भाजी खोडून घेतली की खाली खूप सारे ब्रांचेस येतात, ज्याला आपण अपायकल डॉमिनन्स म्हणतो. की वरच्या त्या टिप मध्ये असलेल्या ऑक्झिनमुळे त्या ठिकाणी काय होतं की ब्रांचेस, साईड ब्रांचेस त्या ठिकाणी येत नाहीत, लॅटरल ब्रांचेस. मग या लॅटरल ब्रांचेस जर आपल्याला आणायचे असतील, तर आपल्याला ती वरची भाजीचं टोक जे येते किंवा त्या प्लांटचं टोक जे येते खुडून घ्यावं लागतं, ज्याला आपण भाजी म्हणून वापरतो. तर या ठिकाणी जर समजा आपल्याकडे ते प्लकिंग करण्यासाठी वेळ नसेल, की आपल्याला आता ते काढून घ्यायचं, त्यासाठी आपल्याला मजूर लेबर अवेलेबल नाहीये, मग काय करायचं? स्प्रे द सायटोकायनिन. सायटोकायनिनचा स्प्रे, डायल्यूट जो स्प्रे आहे, तर तो सायटोकायनिनचा स्प्रे जर आपण या ठिकाणी मारला त्या हरभऱ्याच्या झाडाला, तर त्या ठिकाणी खूप सारे लॅटरल ब्रांचेस त्याला आलेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी म्हणजे काय? इट रिमूव्स द इफेक्ट ऑफ अपायकल dominance. Okay, or it releases from the apical dominance. Then next function, that is mobility. Mobility. So cytokinin, it affects the mobility of the organic substances. Okay, organic substances ची mobility जी आहे, mobility म्हणजे काय? की movement inside the plant. म्हणजे एखादं सबस्टन्स जे ऑर्गॅनिक सबस्टन्स किंवा एखादं केमिकल वगैरे जे प्लांट मध्ये तयार झालं, तर त्या ठिकाणी त्याची मोबिलिटीला ते अफेक्ट करतं, म्हणजे त्याची मोबिलिटी ते कमी करतं. तर या ठिकाणी इट इज ऑब्झर्व दॅट द अमिनो ऍसिड्स और फॉस्फेट्स दे आर प्रोड्यूस or various organic substances which are produced in the plant, they get accumulated at the site of application of the cytokinin. म्हणजे जिथे आपण सायटोकायनिनचा स्प्रे मारला, तर त्या ठिकाणी काय होतं की ते जे सगळे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत तर तिथे ॲक्युमुलेट होतात. त्या ठिकाणी तिथून ते पुढे मूव्ह होत नाही. जिथे आपण स्प्रे मारला कायनेटिनचा, तिथे ते या ठिकाणी ॲक्युमुलेट होतात. म्हणजे ऑर्गॅनिक substances, amino acids, proteins, etc. Substances accumulate at the place of spray of cytokinin. जिथे सायटोकायनिनचा स्प्रे मारला तिथली मोबिलिटी लॉस्ट होते. ओके, मोबिलिटी लॉस्ट होते आणि सगळे तिथेच ॲक्युमुलेट होतात. त्यानंतर नेक्स्ट प्रोटीन सिंथेसिस. नेक्स्ट फंक्शन प्रोटीन सिंथेसिस.
protein synthesis. Okay. So when plant parts they are treated with the kinetin, there is increase in the protein content of the part. Okay. Due to that, it increase the rate of the protein synthesis. It spray increase rate of protein synthesis. Protein synthesis. ओके. सो आपण याच्यामध्ये आधीचं जे फंक्शन होतं, कोणतं फंक्शन? रिटार्डेशन ऑफ सेनेसन्स, त्याच्यामध्ये पाहिलं की सेनेसन्स कशामुळे येतं की प्रोटीन सिंथेसिस ब्रेकडाऊन होतं. हे प्रोटीन जे ते ब्रेकडाऊन होतं. ओके. आणि त्याच्यामुळे येलोइंग वगैरे होते. तर त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस वाढतं. जर आपण स्प्रे मारला तर प्रोटीन सिंथेसिस वाढतं. त्याच्यामुळे एजिंग तर लांब होतेच होते, पण जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन सिंथेसिस झालेलं दिसून येतं. ओके. The next function, stomatal movement. Next function, stomatal movement. Stomatal movement. So when the whole leaf is treated with the cytokinin, there is increase in size of the stomatal aperture. म्हणजे stomatal aperture म्हणजे काय? या ठिकाणी हा जो स्टोमॅटा आहे, हा स्टोमॅटा, तर या ठिकाणी स्टोमॅटल ॲपर्चर जे आहे, ज्याला या ठिकाणी ही ओपनिंग, ज्याला स्टोमॅटल ॲपर्चर असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी जे स्टोमॅटल ॲपर्चर, व्हेन द होल लीफ इज ट्रीटेड विथ द सायटोकायनिन, इन्क्रीज इन साईज ऑफ द स्टोमॅटल ॲपर्चर. त्या स्टोमॅटल ॲपर्चरची साईज वाढलेली आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं? इट इन्क्रीज द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. इन्क्रीज rate of transpiration. Okay, it increase the rate of transpiration. Then next function, production of bisexual flower. Production of bisexual flower. Okay. So when cytokinin, when we spray it on the plant, the male flowers, they turns into the bisexual flowers. Okay, the male flowers turns into bisexual flower. बायसेक्शुअल फ्लावर. आता बायसेक्शुअल फ्लावर आलं म्हणजे काय? त्याच्यामध्ये मेल पण आहे, फिमेल पण आहे. त्याच्यामुळे अल्टिमेटली त्या ठिकाणी काय होतं? त्या ठिकाणी प्रोडक्शन रेट जो आहे किंवा यील्ड जे आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. ओके. देन द पार्थेनोकार्पी. नेक्स्ट फंक्शन, पार्थेनोकार्पी. आता पार्थेनोकार्पी म्हणजे काय? आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं. पार्थेनोकार्पी मीन्स फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. ओके. म्हणजे फर्टिलायझेशन न होता जे फ्रूट तयार होतं त्याला आपण पार्थेनोकार्पी असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी असं दिसून येतं, इट इज रिपोर्टेड दॅट द फ्रूट सेटिंग अँड द फ्रूट साईज इन द ग्रेप व्हरायटी अँड द इंडक्शन ऑफ पार्थेनोकार्पी इन द फिग, इट इज ड्यू टू द सायटोकायनिन. म्हणजे फिग मध्ये त्या ठिकाणी काय होतं की पार्थेनोकार्पिक फ्रूट्स तयार होतात. ओके. याच्यामध्ये फिग, अंजीर, त्याच्यामध्ये काय होतं? पार्थेनोकार्पिक फ्रूट्स जे ते डेव्हलप होतात. इथे आपण फिग. ओके. फिग मध्ये या ठिकाणी काय होतं? पार्थेनोकार्पिक फ्रूट्स डेव्हलप होतात. आणि ग्रेप्स वगैरे मध्ये काय होतं?
theoretically increases fruit setting. It increases fruit setting. Okay. The fruit setting पण होते and it increases size of the fruit. साइज ऑफ फ्रूट म्हणजे फ्रूटची साईज पण वाढते आणि फ्रूट सिटिंग म्हणजे जास्त प्रमाणामध्ये फलधारणा झालेली पण या ठिकाणी दिसून येते. कशामध्ये? ग्रेप्स मध्ये. व्हेन वी स्प्रे द सायटोकायनिन टू द ग्रेप्स प्लांट सो इट शोज द इन्क्रीज्ड फ्रूट सेटिंग अँड इन्क्रीजेस द साईज ऑफ द फ्रूट ऑल्सो. आणि फिग मध्ये काय होतं की पार्थेनोकार्पिक फ्रूट्स हे ते डेव्हलप झालेले दिसून येतात. देन द नेक्स्ट फंक्शन morphogenesis. Morphogenesis. So cytokinin is very important in the formation of the organ. म्हणजे टिश्यू कल्चर मध्ये किंवा प्लांट मध्ये सुद्धा स्वतः आणि बाहेर पण आपण या ठिकाणी इन विट्रो पाहिलं तर टिश्यू कल्चर मध्ये या ठिकाणी ऑर्गन डेव्हलपमेंट साठी organ development takes place. Okay, organ development. Organ म्हणजे काय? रूट, शूट, लीव्स हे ऑर्गन. हे ऑर्गन डेव्हलपमेंट साठी सायटोकायनिन हे फार गरजेचं असतं. प्लांट मध्ये पण ऑर्गन डेव्हलप होतात आणि टिश्यू कल्चर मध्ये पण हाच फायदा घेऊन आपण ऑर्गन डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करू शकतो. ओके. आणि त्यानंतर कॅलस फॉर्मेशन आपण सुरुवातीलाच पाहिलं. कॅलस फॉर्मेशन ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. At low concentration. So these are the functions of the cytokinin. आता आपण परत एकदा जस्ट रिव्ह्यू करू. या ठिकाणी कोणते कोणते फंक्शन पाहिले आपण. तर या ठिकाणी कोणते कोणते फंक्शन्स पाहिले. तर या ठिकाणी फर्स्ट सेल डिव्हिजन, सायटोकायनिनचे या ठिकाणी फंक्शन्स कोणते पाहिले. एक सेल डिव्हिजन, 2 टिश्यू डिफरन्सिएशन, 3rd retardation of senescence, then breaking dormancy. Then reverse the effect of apical dominance. Reverse the effect of apical dominance. It affects the mobility. Okay. Then it shows the protein synthesis. Then it shows the increase in size of the stomata, and so it increases the rate of transpiration. So stomatal movement. 9 production of bisexual flower. Male flower convert into female flower. Then parthenocarpy and fruit setting. It develops parthenocarpic fruit in fig and fruit setting in grape and increasing size of the fruit. Then morphogenesis in tissue culture. In tissue culture, morphogenesis takes place, so organ development takes place inside the media. Okay, tissue culture media and callus development in low concentration. So these are the various functions of the cytokinin.
kinin. I hope you got the points. Thank you very much.